खूप सकाळपासून त्यांचा गोड आवाज आपण ऐकला आणि त्यांना एक शॉर्ट ब्रेक आपण देणार आहोत आणि हा जो सामना होतोय तो एक वेळा धुमकेत आणि RCB तेलवेपाडा यांच्यामधला हा सामना आपण पाहतोय खूप सुरेख पद्धतीने क्वालिफायर क्वार्टर फायनल त्यानंतर क्वालिफायर निघाला. दोन्ही संघांनी 12व्या प्लेयरचा समालोचन कक्षामध्ये पाठवायचे आहेत, कारण आपल्याला इकडे यूट्यूब लाईव्ह आहे आणि त्यानिमित्त आपल्याला अपडेट करावं लागतं, जेणेकरून जे ऑनलाईन प्रेक्षक हा सामनाचा आनंद घेत असतात त्यांना निश्चितच नाव रूपाला आल्या पाहिजेत, त्यांना समजल्या पाहिजेत. तर दोन्ही संघांनी याची ख्याती घ्यायची आणि दोन्ही 12वा खेळाडू हा समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे आणि सर्व संघाच्या कर्णधाराने याची ख्याती घ्यायची आहे की कंपल्सरी असेल आणि पाठवायचा आहे. तर पाहूया काय होते. तो पहिला चेंडू यावेळेला मात्र पहिल्या चेंडूवर प्रहार, चेंडू जायतोय तो सीमारेषा पार, षटकार देऊया दिजेला. ह्यावेळेला मात्र सुरेख फटका पाहायला मला, पहिल्याच चेंडूवर प्रहार आणि 6 धावेवर नेऊन ठेवला धावसंख्येला. संघाचं खातं ओपन करते स्वतःच सुद्धा. यावेळेला मात्र ऑफसाईडला फटका खेळलाय, फटका सजवलाय आणि सुरेख सुरुवात म्हणता येईल. पाहायला मिळालं आणि धावसंख्या पोहोचते ते 10 धावा. सुरेख फटके दोन. पाहूया काय करतात पुढच्या चेंडूवरती. ह्यावेळेला मात्र पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु एक धाव आणि पाईच्या मार्फत एक धाव आणि एक धावेच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय 11 धावा. तर चेतन याच्यावरती घणाघाती प्रहार आपल्याला पाहायला मिळाला आणि पुढचा चेंडू चेतन यांचा रावटमोर. हो, सुरेख चेंडू, हरकत केली आणि चांगला कमबॅक करतो. पहिल्याच चेंडूवर षटकार आला, दुसऱ्यानंतर चौकार आला आणि आता चांगला कमबॅक पाहायला मिळतोय तो RCB संघाकडनं. तर आपण नेहमीच पाहिलंय गोलंदाजाला चांगली गोलंदाजी मिळते, यावेळेला मात्र हाणामारीचं षटक, परंतु सुरेख चेंडू, चांगला कमबॅक आणि चांगली सुरुवात पुन्हा एकदा. ह्यावेळेला मात्र आकुट पद्धत चेंडू, चेंडू हवेत उसळवला आणि एक निर्धाव पद्धत चेंडू, शतक संपतंय. चांगला शतक म्हणता येईल. पहिल्याच षटकाराला चौकाराला, त्यानंतर मात्र सिंगल आणि 3 डॉट चेंडू. तर सुरेख सुरुवात धुमकेत संघासाठी आणि चांगली गोलंदाजी म्हणता येईल, कारण पहिल्या चेंडू षटकारांचा प्रेशर नक्कीच घेतो बॉलर आणि त्या प्रेशरला कसं हँडल करायचं हे सुरेख दाखवून दिलं. तर यावेळेला मात्र RCB तेलवेपाडा क्षेत्ररक्षण, सुंदर क्षेत्ररक्षण आणि मला वाटते दुसरं षटक असेल RCB तेलवेपाडा संघाकडनं.
पाहूया गोलंदाज कोण आहे तर नितेश वैयक्तिक मला वाटते पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन तर नितेश धावसंख्या बोलते 11 धावावर आणि दुपारचं सत्र असताना या वेळेला मात्र लॉंग ऑफला खेळलाय क्षेत्ररक्षण आहे आणि एकच धावर समाधान मानावं लागेल आणि सुरेख क्षेत्ररक्षण एक धावर समाधान एकेरी धावसंख्या एकने वाढते आणि एक धावेनंतर धावसंख्या होती 12 धावा. तर भुवनेश्वर मेहर यांनी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे आणि यावेळेला मात्र उत्तुंग मारलाय पाहूया काय होतंय आणि झेल बाद पहिल्या गडी अजून गाडी नाही आली. नाही चालू. तर धावसंख्या होती 14 धावा आणि आता सुंदर गोलंदाजी म्हणता येईल चांगली सुरुवात करून दिली होती मात्र ह्या वेळेला मात्र चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा ओव्हर पिच चेंडू आणि चेंडू पंचांचे दोन्ही हात बाजूला आणि एक अतिरिक्त धाव एक अतिरिक्त धावेने धावसंख्येत भर धावसंख्या होते ते 15 धावा. सुंदर गोलंदाजी आतापर्यंत परंतु आता का कुठे लय भटकलेली आहे थोडीशी आणि ह्यावेळेला मात्र पुन्हा एकदा चेंडू सुरेख चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये सेफ लँड करेल आणि एक धाव डॉट चेंडू येतोय आणि ह्यावेळेला मात्र स्ट्रेट ड्राईव्ह सरळ खेळ सरळ पण नक्कीच नक्कीच सुरेख फटका होता मागच्या षटकामध्ये आपण पाहायला मिळतं षटक संपतंय 6 धावेने धावसंख्येत भर धावसंख्या पोहोचते ती 21 धावा आणि सुरेख फटका बहारदार फटका पाहायला मिळाला आणि कुठेतरी जी काय गोलंदाजाला जी काय लय सापडली ती लय मात्र तोडून टाकलेली आहे पूर्णपणे. त्या दरम्यान पाहूया पुढचा चेंडू गोलंदाज असतील ते पुष्पक मागच्या क्वालिफाय होण्यापर्यंत आणि नेण्यापर्यंत ज्या गोलंदाजाचा प्रामुख्याने योगदान असेल तर गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल. पुष्पक पहिला चेंडू राईट आर्मवर काढणार हो सुरेख चेंडू यावेळेला मात्र पंचांकडे दाद मागतात पंच यांनी तामोरे यांनी दाद फेटाळला आणि भाईच्या मार्फत एक धाव तर एक धावेने धावसंख्येमध्ये भर. टू इन द बोर्ड आपल्याला पाहायला मिळते कारण सुरेख गोलंदाजी आतापर्यंत झाली होती परंतु फलंदाजी काय मात्र सुरेख पाहायला मिळाले आपल्याला. हो यावेळेला मात्र बॅटची कडा सुरेख झेल एसटीच्या मागे आणि दुसरा गडी गमावत
तर यावेळेला मात्र ओम साई स्पोर्ट्स यूट्यूब लाईव्ह आणि कॅमेरामॅन हर्षद घरत यांचं सुद्धा आपण कौतुक केलं पाहिजे. तर एका बाजूला आमचे गावचे रहिवासी कृपेश चौधरी हे सुद्धा कॅमेरामॅनची भूमिका बजावताना, तर दुपारचं सत्र आणि दुपारचं सत्र चांगल्या रीतीने कव्हर करताना यावेळेला मात्र पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्विच एट केलाय. पाहूया तिथे. तर डिक्लेअर मार्फत पंचांनी सांगायचं आहे तर एक धाव. तर मागच्या बाजूला जे डिक्लेअर झोनमध्ये असतील त्यांनी बसून राहायचं आहे, कारण कॅमेरामॅनला थोडंफार कॅप्चर करण्यामागे तर प्रदीप चौधरी याची दखल घ्यायची की बसून राहायचं तिथे, उभं कोणी राहायचं नाहीये. आणि ह्या बाजूला जे काय त्यांना पण बसवायचं आहे तिथे ह्या बाजून. ह्या वेळेला मात्र ओचपी चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु नो मॅन्स लँड मध्ये पडेल आणि 2 धावा सहज मिळवल्या. 2 धावेने पुन्हा एकदा धावसंख्येचा फेरबदल होतोय आणि 2 धावेने धावसंख्या निश्चितच पोचेल ती म्हणजे 25 धावा. आतापर्यंत 2 षटकं फेकून जरा तिसरा षटक मार्गाच असताना धावसंख्या 25. एक चांगला स्टार्ट मिळालाय, चांगली लय वेळेला. पाहूया पुढचा चेंडू. ह्या वेळेला मात्र हो, पंचांचे दोन्ही हात समांतर आणि समांतर झाले की आपण नक्कीच एक एक्स्ट्रा धाव पाहायला मिळते. अनेक अवांतर धावेने रूपांतर होते ते 26 धावांमध्ये. आतापर्यंत चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. तर ओम साईज स्पोर्ट कौस्तुभ तरे हे आपले यूट्यूब मॅनेज करतात सर्व आणि त्यांच्याच रूपाने आपल्याला पाहायला मिळतंय. तर पाहूया चौकार लॉंग ऑनला यावेळेला चौकार येतोय. धुमकेश संघाने आतापर्यंत सुरेख 3 षटकाचा समाप्तीनंतर धावसंख्या 31 आणि अलाउड शेवटचं षटक असेल. पाहूया काय करतो आरसीबी संघ. पुढचा चेंडू, पहिला चेंडू, हो सुरेख चेंडू. यावेळेला मात्र बॅट्समॅनला बीट केलंय, पूर्णतः बीट केलंय. रनआउटची संधी होती, परंतु डायरेक्ट हिट लागला असता तर निश्चितच रनआउट झाला असता आणि धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा बदल होत आहे. किती 32 धावा. ह्या पुढे जर आरसीबी संघाला जिंकायचं असेल तर नक्कीच हे षटक खूप महत्वाचं असेल, कारण ते 31 धावा बोर्डावरती लागल्या आहेत आणि समोरची संघ 32 धावा लागलेल्या आहेत आणि समोरचा संघ सुद्धा सुरेख आहे. परंतु पाहूया पुढचा चेंडू. यावेळेला माझा अखुळ पद्धतीचे चेंडू चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये आणि भरपूर अशी अपील आणि अपीलला जितेंद्र वाडा यांनी एक्सेप्ट केलेलं आणि
तर चांगली फलंदाजी केली. पहिले पहिले हरेशने मारले. फलंदाजाची नावं सांगत जा मला. चांगला फलंदाज तंबुलाच्या आसऱ्याला आणि शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील आणि पाहूया काय कमालीचे स्ट्रोक येतात का. परंतु चांगली गोलंदाजी. 2 विकेट घेतले आतापर्यंत, 2च धावा दिल्या, अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. तर RCB तेलीपडा संघ ह्या वेळेला मात्र थोडासा बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळतोय. ह्या वेळेला मात्र उत्तुंग मारण्याचा प्रयत्न होता, परंतु पुन्हा एकदा एसटीच्या मागे आणि डिक्लेअर झोन मध्ये जाईल. तर 1 धावेने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या होती ती 34 धावा. अजूनही 2 चेंडू शेष असतील. पाहूया किती धावा जमवतात ते. इथून पुढे जर चांगलं टार्गेट आपल्याला समोरच्या टीमला द्यायचं असेल तर नक्कीच 2 फटके चांगले खेळावे लागतील. येणारे 2च चेंडू असतील आणि पाहूया कसं सामोरे करते धूमकेत संघाचे कोण बॅट्समॅन दिनेश. ह्या वेळेला मारण्याचा प्रयत्न, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये आणि गडी गमावत आहे धूमकेत संघ. तर लास्ट चेंडू असेल ह्या षटकामधला आणि सुरेख गोलंदाजी. आतापर्यंत 2 रन दिल्यात आणि 3 विकेट घेतल्यात. तर दिनेश याने सुरेख गोलंदाजी, कारण पाहिलं तर खूप धावा कुठल्या होत्या, परंतु सुरेख संघाला साथ दिली आणि RCB संघाला सुरेख गोलंदाजी करून दाखवली. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू, पाहूया किती धावा जमवतात. यावेळेला मात्र लेग साईडच्या दिशेने आणि पाहायचा आहे 1 बाउन्सचा चांगला क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न असेल. पाहूया पंच सांगतीलच, परंतु 2 धावा काय निश्चित पूर्ण रोखू शकले नाही. पंच निर्णय द्यायचा आहे. 3 का 2? बंटी पाटील 2 धावा का? 2 धावा, 3 धावा. चला पुढचा सामना एकोणचाळीस धावा विजयी लक्ष्य आहे. पुढचा सामना शिववैभव तारापूर विरुद्ध बंटी पाटील. चला 37 धावा झालेल्या आहेत, 38 धावा विजयी लक्ष्य आहे. तर बंटी पाटील विरुद्ध शिववैभव यांच्यामध्ये पुढचा सामना खेळला जाईल यायच्या नाणेफेकीसाठी. लगेचच टॉस्का बॉक्सकडे घेऊया आता डीजे वाला ब्रेक. वाजव डीजे.
जितेंद्र वाडान यांनी लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे, कारण तर चला, शिववैभव तारापूर विरुद्ध बंटी पाटील कर्णधाराने यायचं आहे नाणेफेकीसाठी. शिववैभव तारापूर विरुद्ध बंटी पाटील, दोन्ही संघ चटपट या. सामने आपल्याला अजून भरपूर खेळवायचे आहेत. चला, ओपनर बॅटर्सचा चेतन लवकर घे. यस, पांडवाज 11 प्रीमियर लीग. नाही रे, टाइम आहे अजून. आणि आजचा महाफिनाले डे रंगलाय. चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर एकापेक्षा एक सरस संघ. चला, पुढच्या सामन्यासाठी यायचं आहे शिववैभव तारापूर विरुद्ध बंटी पाटील संघ. या झटपट आपण नाणेफेकी करायची आहे आपल्याला. गोलंदाज अनिल, तर ऑन स्ट्राईक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. वळूया आपण साहिलकडे. साहिल घे, धुरा सांभाळून घे. तर ह्या वेळेला मात्र 37 धावा झाल्या आणि 38 धावांचं आव्हानाचा पाठलाग करताना RCB तेलिओपाडा संघ मैदानामध्ये उतरला आणि चांगला स्टार्ट मिळवून दिला धुमकेश संघाला. फलंदाजाने पहिल्या चेंडू षटकार, नंतर मग चौकार आला आणि त्या मोबदल्यामध्ये 38 रनाचं टार्गेट सेट केलेलं आहे. तर कसं सामोरे करेल RCB तेलिओपाडा संघ पाहायचा आहे. चांगली लढत नक्कीच. आपल्या दोन्ही गणेशजी संघामध्ये. राऊत यांचं हार्दिक हार्दिक स्वागत व्यासपीठावर. ह्यावेळेला मात्र खेळून काढल्या फळीने खूप सुरेख फटका म्हणायला गेला, परंतु एक धावेवर समाधान. एक धावेने स्वतःचं आणि संघाचं खातं उघडतोय. तर ह्यावेळेला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत होतो अनिल धुमकेश संघाकडनं. पहिला षटक घेऊन येतोय धुमकेश संघाकडनं. पाहूया पहिल्या षटक पॉवर प्लेचा षटक असेल त्यामध्ये आपण पाहायचं आहे. आणि ह्या वेळेला मात्र सुरेख फटका म्हणता येईल. निश्चितच 4 धावा काही रोखू शकत नाही आणि 4 धावेने धावसंख्येमध्ये भर आणि सुरेख सुरुवात म्हणता येईल RCB तेलिओपाडा संघाकडनं. कारण मोठं टार्गेट आहे, 4 ओव्हरची मॅच असेल आणि 38 आपल्याला कंपल्सरी चेस करायचे आहेत. तर लेफ्ट हँड बॅट्समॅन यांच्याकडून आपल्याला चांगला फटका पाहायला मिळाला. दुपारच्या 17 थोडंसं स्लो चेंडू हरकत करत असतो आणि त्यामध्ये चांगली खेळी करायची असेल तर निश्चितच फळीमध्ये ताकद घेऊन यावी लागते. आणि चांगला स्ट्रोक गॅप काढला ऑफ साईडला. तर दरम्यान पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हरकडनं पहिला चेंडू आणि ह्या वेळेला मात्र निश्चितच सिंगल. तर काय शैली असेल फलंदाजी. पहिल्याच चेंडूवर एक आला, नंतर चौकार आला आणि आता मात्र सिंगल काढून समोरच्याला दिला. तर चांगला विजयी. यस सर, पुढच्या सामन्याचं नाणेफेक गणेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते. कॅमेरामन थोडेसे नजर आपली टॉस्को बॉसकडे येऊ दे. कॅमेरामन टॉस्को बॉस. यस, टॉस केला जातो आहे यावेळेला शिववैभव आणि बंटी पाटील. चला, डायरेक्ट टॉस करा.
काय करणार आहेत? 50 रन पर्यंत रन करू. बस 50 वरच बंटी पाटील आहे. नक्कीच बेस्ट ऑफ लक, बेस्ट ऑफ लक, बेस्ट ऑफ लक. वळूया तर ह्यावेळेला मात्र सुरेख सुरुवात आणि दोन लगातार फटके आले आणि ह्यावेळेला मात्र सुरेख षटकार आला आणि यानंतर गोलंदाज चांगला कमबॅक आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोचून ठेवली ती 16 धावेवरती. 38 रनचं टार्गेट असताना 16 धाव पहिल्याच षटकामध्ये आल्या तर नक्कीच कुठे ना कुठे धुमकेच संघ ह्यानंतर आपली बेस्ट बॉलर जो कोणी असेल त्याला निश्चितच गोलंदाजी मार्कवर आणेल. 2 षटकार आहेत का? तर 2 षटकार होते आणि थोडंसं स्कोरर 18 धावा झालेले आहेत. 2 षटकार होते, एक षटकारानंतर त्याच्या आधी एक षटकार आला. शिवम कुठे असेल तर यायचं आहे स्कोर साठी. तर धावसंख्या 18 धावा, 18 धावा होत आहेत. थोडंसं फंबल झालं स्कोररसाठी आणि षटकारच्या जागी चौकार लिहिला. तर येणारे 18 चेंडू आणि 20 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळेल. तर ह्यावेळेला मात्र धुमकेश संघाकडनं प्रदीप गोलंदाजी मार्कवर कसा रोखण्याचा प्रयत्न असेल. यावेळेला चांगला स्टार्ट RCB संघाकडनं होताना यावेळेला मात्र पुन्हा एकदा पाहायचं आहे आणि झेल बाद आणि पहिला गडी गमावत आहे धुमकेश संघाच्याकडून. पहिलाच गडी जातोय. ह्यावेळेला मात्र गोलंदाज दाखवतोय पॉवर. लगेच बंद करू ना. लगेच बंद करू ना. तर ह्या वेळेला मात्र सुरेख गोलंदाजी. आतापर्यंत एकही धाव न देता 2 गडी मिळवल्यात ते प्रदीप याने.
तर कुठे ना कुठे चांगला गोलंदाज मी मागेच म्हटलं की चांगला हुकमी गोलंदाज आपल्याला काढावा लागेल. जर संघ आपल्या जो विजय आपल्या खेचून आणायचा असेल तर पुष्पक मात्र टकवर आऊट झाला आणि बॅक टू द पवेलियन. चांगला खेळाडू ह्याची जर बॅट चालली असती तर निश्चितच संघ विजय झाला. तर त्यांची जागा घेण्यासाठी गेलेले आहेत ते चेतन. हे सुद्धा चांगले हार्ड हिटर बॅट्समॅन आहेत. बघूया कशी रणनीती करतील आणि स्वतः कर्णधार मैदानामध्ये RCB तेलवेपाडा संघाकडनं. तर दुसऱ्या षटकामधला चौथा चेंडू असेल. आतापर्यंत सुरेख गोलंदाजी. ह्या वेळेला मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय. सिंगल वर समाधान मानावं लागेल आणि आता मात्र धावसंख्येमध्ये भर होते. सुरेख गोलंदाजी रोखून ठेवलंय पूर्णपणे, कारण तो पहिल्या षटकामध्ये खूप धावा जमवल्या आणि खूप महत्वाचा षटक असेल कारण एकच धाव दिली आहे आणि शेवटचे मला वाटतं 2 आता ह्या षटकामधले चेंडू शिल्लक असतील. तर पाहूया कसा प्रहार करतील. ह्यावेळेला मात्र सुरेख गोलंदाजीचा नजारा पाहायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये होता, चांगला जज केला आणि चांगला गडी गमावतात. त्यांनी स्टार्ट दिली होती. तर नक्कीच स्वप्नीलजी पाटील यांचं देखील समालोचन कक्षामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कंप्लीट कर, आता मॅच कंप्लीट कर. तर आतापर्यंत आता सुरेख गोलंदाजी, एक धाव देऊन 3 गडी तंबूच्या आसऱ्याला पाठवलेत गोलंदाज प्रदीप याने. सुरेख गोलंदाजी. शेवटचा चेंडू असेल. ह्यावेळेला मात्र बॅटची कडा घेऊन येतोय आणि थोडं विकेट किपरला काय समजलं आणि षटक संपतंय. फक्त 2च धावा दिल्या, 3 गडी गमावले. घेऊया डीजेला संधी देऊया आणि चांगलं सुमधुर संगीत आपण ऐकूया. तर धावसंख्या होते ती 20 22 20 धावा. धन्यवाद डीजे. यस, धन्यवाद साहिल. नक्कीच आणि आता मात्र 18 धावांची गरज शेष उरलेली आहे आपल्याला पाहायला मिळते आहे आणि 12 चेंडू 18 धावांचं लक्ष्य हे कसं साध्य केलं जाईल. RCB कडून धुमकेत संघाची सुरेख गोलंदाजी चालत असताना पाहायला मिळते आहे. रंगतदार सामना पाहायला मिळते आहे. यानंतरचा येणारा एक चांगला दमदार सामना असणार आहे. बंटी पाटील 11 विरुद्ध शिववैभव. 20 धावा झालेली आहे. 2020 18 धावांची गरज आहे. पाणी पाठवा, पाणी. आयोजक कमिटी पाणी घेऊन जा. दुपारचं सत्र आहे. चला, टीमच्या कोणीतरी मेंबर्सने घेऊन जा पाणी. तर नक्कीच बघूया. 12 चेंडू 18 धावांचं लक्ष्य निर्धारित करायचं आहे. ते म्हणजे RCB संघाला. गोलंदाजाचं नाव धुमकेत संघ. अविनाश गोलंदाज. अविनाश घेऊन येतो आहे. तिसरे षटक पाहायला मिळते आहे.
फक्त फलंदाज आपल्याला ऑन स्ट्राईक पाहायला मिळतो आहे. हितेश एका धावेवर खेळताना खराब चेंडू घेऊन येतो आहे. गोलंदाज नक्कीच खराब नजराना आहे. हे मात्र आता रोखावं लागेल कारण ती वेळ नाही आहे. कारण 12 चेंडू 17 धावांचं लक्ष्य आहे. मोठं लक्ष्य नाही आहे कारण ह्याच्यातला जो फरक आहे ना, हा फरक काय खूप मोठा नाही आहे. धावसंख्या सहज गतीने साध्य करता येऊ शकते. एका बाजूला बघताय हितेश हार्ड हिटर चेतन नॉन स्ट्राईकला उभा आहे. तो गोलंदाजीचं मारा तुम्हाला नक्कीच लेंथ लाईन पकडून द्यावं लागेल. यावेळेला मात्र पुन्हा एकदा वाईटचा इशारा येतो आहे. बॅक टू बॅक 2 वाईट येतात. 16 धावांची गरज लागली गेलेली आहे. आता मात्र 12 चेंडू 16 धावा लक्ष्य निर्धारित केलं जातं आहे. हे मात्र समीकरण सोडवणं RCB संघासाठी आहे. परंतु पाहूया गोलंदाज मात्र चुकांवर चुका करतो आहे. वजाबाकीचा खेळ असताना मात्र चुका होत आहेत. साधं सोपं गणित आणि सोडवलं जाईल परंतु गोलंदाजाने तर 0-0 दिलं डॉट दिलात तर नक्कीच कठीण होऊन जाईल. परंतु पाहूया गोलंदाज मात्र चुका करतो आहे. यावेळेला मात्र पॉईंटला टॉक केला जात आहे आणि क्षेत्ररक्षक कव्हर करतो आहे आणि स्ट्राईकला रोटेटची भूमिका यावेळेला घेतली तर चेतन ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतो आहे. एक चेंडू झालेला आहे. आता मात्र 15 धावांची गरज आहे. नक्कीच 11 चेंडू 15 धावा समीकरण मात्र जबरदस्त लागलं गेलेलं आहे आणि या समीकरणासाठी कामगिरी चेतन याला मात्र RCB संघासाठी तेलवेपाडाचा हा संघ गतवर्षीचा महाविजेता संघ होता आणि तोच या वेळेला कामगिरी करत असताना पाहायला मिळतो आहे. फुलटॉस चेंडू हलकासा पुश केला जातो आहे. शॉर्ट कव्हरकडे क्षेत्ररक्षण केले जाते आहे. दुहेरीची संधी नाही आहे. नक्कीच स्ट्राईकला फक्त रोटेट. गोलंदाज मात्र पुन्हा एकदा सुंदर कामगिरीला लागला आहे. एकेरी धावा त्याने लक्ष केंद्रित केलेलं आहे. द्यायचं तर फक्त 1 धावा, त्याच्या पलीकडे जायचं नाही. धुमकेचे क्षेत्ररक्षक देखील तरबेज झालेले पाहायला मिळत आहेत कारण त्यांना माहिती आहे अभी यही मौका है, फिर 1 साल का इंतजार है. या वेळेला देखील सुंदर चेंडू गडी कॅच आउट. कमांड डीजे वाजाव. तर नक्कीच आता मात्र 9 चेंडू आणि 14 धावांचं लक्ष लागलं गेलेलं आहे. धावसंख्या 24 बोर्डावर पाहायला मिळते आहे. 9 चेंडू 14 धावा लक्ष आहे. एक चांगला फलंदाज पुन्हा एकदा हितेशच्या माध्यमातून डकआउटला येतो आहे. नाव फलंदाज दिनेश गेला आहे. पाहूया दिनेश काय करामत करेल का. नक्कीच संघर्ष आणि संघर्षच करावं लागेल. नक्कीच सांगितलं जातं आहे विजय प्राप्त करण्यासाठी गरुड झेप घ्यावं लागतं आहेत आणि म्हटलं जाते पंखावरती ठेव विश्वास, घे भरारी झोकात, कळू दे त्या वेड्या आकाशाला तुझी खरी अवकात दाखवण्याची वेळ आहे. 14 धावांची गरज आहे. अजून सुद्धा चेंडू 9 शिल्लक आहेत. 9 चेंडू 14 धावा समीकरण खूपच चांगल्या पद्धतीचा सामना रंग भरतो आहे. आगळ्या वेगळ्या पद्धतीने काय गोलंदाजी. यावेळेला मात्र साईड चेंज केली. नक्कीच राईट आर्म राऊंड द विकेटकडून गोलंदाजीसाठी आला गोलंदाज आणि नक्कीच बघितलं डावखोरा फलंदाज आहे त्याच्यासाठी शैलीदार गोलंदाजी राऊंड द विकेटकडून कशी साकारली जाईल. निर्धाव चेंडू हाताळला जातो आहे. आता मात्र 8 चेंडू शेष आहेत. धावसंख्या 14 बनवायची आहे. फुलटॉस बिग हिट आहे. क्षेत्ररक्षक आहे. जज करतोय सुंदर. टिपला जातोय झेल. गडी होतोय बाद. कमांड डीजे.
धन्यवाद DJ. आता मात्र 7 चेंडू वर झाले नाही ना, एक बाना काय ना, 7 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. नक्कीच नवा फलंदाज आकाश मैदानामध्ये जात असताना पाहायला मिळतो आहे. पाहूया, एक चांगला टोला देण्याचा प्रयत्न होता RCB. यावेळेला मात्र थोडंसं पिछाटीवर येते का काय, परंतु आक्रमक फलंदाज नॉन स्ट्राईकला प्रेक्षकांच्या भूमिकेमधून जवळून सामना निरीक्षण करतो आहे आणि कुठल्याही पद्धतीने त्याला मात्र एक विश्वास आहे, कारण जो फलंदाज त्याच्या सोबतीचा ऑन स्ट्राईक आहे त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि विश्वासाने एकदम निश्चिंतपणे चेतन मात्र सामना पाहत असताना आणि हरत असताना पाहायला मिळतो आहे. काय आत्मविश्वास आहे नक्कीच. परंतु पाहूया, धुमकेचा अविनाश गोलंदाज मात्र सुंदर पद्धतीने कमबॅक करून देतो आहे. 2 धावा अजूनपर्यंत दिलेल्या आहेत या षटकामध्ये. या षटकातला शेवटचा चेंडू उंच टोला आहे, यष्टीरक्षकाला संधी आहे. कॅच आउट. कम ऑन DJ वाजाव. धन्यवाद DJ. तर नक्कीच सुंदर षटक हाताळलं गेलं, ज्या वेळेला अविनाश यांनी सुरुवातीला 2 वाईट चेंडू हाताळले आणि मी ज्या पद्धतीने सांगितलं की असं केले तर चालणार नाही. नक्कीच सुंदर गोलंदाजी, साधं वजाबाकीचं गणित आहे आणि ते गणित त्यांना कळलं. चांगल्या पद्धतीने सोडवताना गोलंदाजीचा भेदक मारा दिला, नुसतंच विकेट घेतल्या आणि दबादब पद्धतीने फक्त 2 धावा आणि 3 विकेटचं पतन देखील करून दाखवलं. आतापर्यंत विकेट मात्र गेलेले आहेत 7. तर युवराज गोलंदाज येतो आहे या वेळेला शेवटचं षटक घेऊन. पाहूया तर ही कामगिरी कशी असेल. तर 6 गडी बाद झालेले पाहायला मिळत आहेत. क्षमस्व असावं. तर 6 चेंडू आणि 14 धावा. समीकरण आता मात्र तोडावं लागेल. ऑन स्ट्राईक एक आक्रमक फलंदाज विश्वासाने कधीपासून नॉन स्ट्राईकला उभा होता, कुठल्याही पद्धतीची हालचाल केली नाही, वाट बघत होता. म्हणजे गणित सोडवण्याची कला आणि हुनर ज्याच्यामध्ये आहे तो शैलीदार खेळाडू चेतन ऑन स्ट्राईक आहे. नक्कीच गतवर्षीचा स्टार, पांडवाज प्रीमियर लीगचा ज्याने सिरीज घेतली होती आणि उत्कृष्ट कामगिरी सजवली होती. यावेळेला पाहूया, संघाला गरज आहे या क्वालिफायर सामन्यासाठी, कारण इकडनं विजय गेल्यानंतर क्वालिफायरच्या लिस्टमध्ये संघ आपल्याला जाताना पाहायला मिळेल. तर पहिला चेंडू युवराज, राईट टाइम ओव्हर द विकेट, रिव्हर्स स्वीप, डिक्लेअर झोन, एकेरी धाव. यस. आता मात्र 5 आणि 13 समीकरण लागलं गेलेलं आहे. 5 चेंडू 13. याला मात्र आता गवसणी घालण्यासाठी आक्रमकता करूया मरूची स्थिती तयार झालेली आहे. फटकेबाजी साकारावी लागेल, उत्कृष्ट फलंदाजीचा जोर द्यावा लागेल. का RCB कुठेतरी कमी पडते आहे का? ज्या पद्धतीने प्रयत्न केला गेला फलंदाजाची, निराशा आली आणि त्या निराशेच्या माध्यमातून चेतन काही निराश झाले आहे का? एक उत्तुंग फटका साकारण्याची तयारी मात्र असेल, परंतु युवराज यांचा भेदक गोलंदाजीचा मारा पाहायला मिळतो आहे. यावेळेला सुंदर नजराना, अख्खू टप्पा, सुरेख गोलंदाजीचा नजराना. पंचांचा इशारा अंतिम असतोय. चला, वाद नाही घालायचा आहे. पंचांचा इशारा अंतिम आहे. नक्कीच डॉट चेंडू. आता मात्र जबरदस्त आक्रमकता घ्यावी लागेल. रिव्ह्यू नाहीये. चला, पंचांची वाद नाही घालायचा आहे. आपलं कार्यसिद्धी नेण्यासाठी आपले सामर्थ्य, आपली हुकूमत गाजवायची आहे. नक्कीच ज्यांच्याकडे इरादे बुलंद असतात, कोणाच्या इशाऱ्याची वाट बघत नाही, आपलं कर्तृत्व आपण गाजवायचं असतं. सामर्थ्य आहे आपल्याकडे आणि ती शक्ती, त्या मनगटातला जोर आणायचा आहे आणि एक चांगल्या खेळीचा नजराणा दाखवायचा आहे. तर नक्कीच युवराज मात्र सुरेख गोलंदाजीचा नजराणा देताना पाहायला मिळतो आहे. पाहूया आक्रमकता. यावेळेला मात्र आखूड जेल होता, ड्रॉप झाला, चेंडू गेला सीमा रेषा पार, चौकार. कम ऑन DJ वाजाव. किती पाहिजेत? 9.
धन्यवाद डीजे. यस, 3 चेंडू 9 धावा, 3 चेंडू 9 धावा. शेवटचे 3 चेंडू. यावेळेला सुंदर नजराणा, 9 धावांची गरज असताना मात्र पुन्हा एकदा युवराज यांच्याकडून सुरेख गोलंदाजीचा नजराणा. काय रोखलं जात आहे नक्कीच. शेवटच्या क्षणाला मात्र युवराजची कमाल, अविनाशी गोलंदाजी, काय सूर दिला, गोलंदाजीचा भेदक मारा दाखवला, चांगलं कंट्रोलिंग सिस्टम ठेवलं युवराजशी आणि रोखून धरलं RCB तेलवेपाडा संघाला. सुंदर सुंदर कामगिरी धुमकेत संघाकडून पाहायला मिळते आहे. यावेळेला कमालीची कामगिरी आहे. तसं पाहायला गेलं तर चेतन आक्रमक फलंदाज, नॉन स्ट्राईकला जास्त वेळ उभा राहिला आणि त्याचं कदाचित मला वाटतं ही शिक्षा मिळते आहे, कारण ज्याच्याकडे सामर्थ्य आहे त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक ठेवणे गरजेचं आहे. एकेरी दुहेरी स्ट्राईकला रोटेडला ठेवणं गरजेचं होतं, परंतु यावेळेला ग्राउंड रूटने आणि यावेळेला एक संधी दिली जाते आहे. तर धाव मिळते आहेत. नक्कीच शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या 30, 8 धावांची गरज आहे. एक चेंडू अजून सुद्धा काही सांगता येत नाही, कारण ज्या पद्धतीने आत्तापर्यंत तर नक्कीच सामना झुंकलेला आहे, परंतु गोलंदाजाने अतिरिक्त धाव कुठेतरी दिली तर रंगत सुद्धा पुन्हा येऊ शकते, परंतु तशी चूक काय केली जाणार नाही अशी आशा आहे युवराजकडून. एक ज्या पद्धतीने आतापर्यंत 5 चेंडू हाताळलेत. पहिल्या चेंडूला 1, दुसऱ्याला डॉट, तिसऱ्याला चौकार, चौथ्याला डॉट, 5व्याला 1. शेवटचा चेंडू, निर्णायक चेंडू घेऊन येत असताना गोलंदाज ऑन स्ट्राईक चेतन आपल्याला पाहायला मिळतो आहे. पाहूया, 8 धावांची गरज आहे. नक्कीच निर्धाव चेंडू आणि सुंदर पद्धतीने धुमकेत संघ विजयी होतो आहे. कम ऑन डीजे वाजाव.